ग्रंथ केले. ग्रंथांमध्ये ज्ञान आहे, भगवंताकडे ज्ञान आहे, माणसाकडे ज्ञान आहे. जगात ज्ञान सगळ्यांकडे आहे, पण देण्याची दानत फक्त संतांजवळ आहे. ज्ञान वेदाकडे, ज्ञान भगवंताकडे, ज्ञान माणसाकडे आहे. भगवंताकडे ज्ञान आहे. भगवंतानं 45 मिनिटात 700 श्लोक कुरुक्षेत्रावर सांगितले. हे ज्ञानाचा भांडार परमात्मा आहे. भगवंत इतका ज्ञानी आजपर्यंत जगाला झाला. ज्ञानोबा सांगता जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा. भगवान स्वयंप्रकाशी ज्ञानी आहे. जगामध्ये ज्ञान भगवंताकडे आहे, वेदाकडे आहे, माणसाकडे आहे, संतांकडे. पण देवाकडे ज्ञान आहे, पण देव ते ज्ञान सगळ्यांना देत नाही. जे न सांगे पिता वसुदेवासे, जे न सांगे माता देवकीशी. त्याने बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही. माणूस काही गोष्टी बापाला सांगतो, आईला सांगत नाही. आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापालाही सांगत नाही. पण बायकोला सांगितल्याशिवाय राहत नाही. याने लक्ष्मीला सुद्धा सांगितलं नाही. याने ते ज्ञान फक्त अर्जुनाला सांगितलं. देव तोंड पाहून कामं करतो, एक लक्षात ठेवा. भगवान तोंड पाहून कामं करतो. देवाच्या जवळ भेद आहे. भक्ता राखे दुर्जनाते, हा भेद देवाच्या जवळ आहे. इतना भेद तो अच्छा लगता है. भगवंताकडे ज्ञान आहे, देव ते ज्ञान सगळ्यांना देत नाही. वेदाकडे ज्ञान आहे, वेद ते ज्ञान सगळ्यांना देत नाही. जो लागला कानी तिही वर्णाच्या. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात वेद कंजूस आहे, श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. एकच वाक्य डोक्यात ठेवा. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे, कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. भारतामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. अलेक्झांडर सिकंदर जेव्हा भारत लुटायला आला तेव्हा त्याने या देशातल्या 3 गोष्टी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामधलं सौंदर्य, त्याच्यातली संपत्ती आणि त्याच्यातलं ज्ञान. ज्ञान वेदामध्ये आहे. वेदात ज्ञान आहे, पण वेदाने 2 लोक डावलले, स्त्री आणि शूद्र. या दोघांना वेदाने डावललं. म्हणून वेद ज्ञान सगळ्यांना देत नाही. तुमच्या माझ्याकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान आपण सगळ्यांना देतो का? अजिबात नाही. आमच्या गावात भाजीपाला जास्त पिकतो. शेतकरी भाजीपाला जास्त पिकवता आमच्या गावामध्ये. तर भाजीपाला दोघं भावांचे बांध एकामेकाला लागून आहेत. एकाचं वांग्यांची शेती एकदम सुंदर पीक आहे, दुसऱ्याचं भावाचं जे शेती वांग्याचं ते कमकुवत आहे. ज्याची शेती, ज्याचं पीक कमकुवत आहे, तो त्या भावाला सांगतो की दादा, अरे तू अशी कोणती फवारणी केली, कोणतं खत दिलं, कोणतं त्या ठिकाणी रसायन दिलेलं आहे की जेणेकरून तुझं पीक इतकं चांगलं आहे. ऐका, सक्का भाऊ सख्या भावाला वांग्यावर काय फवारलं सांगत नाही. इतकंच नाही, मी काय फवारलं त्याचे डबे जर शेतात राहिले तर तो ते डबं उचलून पाहिजे आपल्या शेतात मारेल. म्हणून आमच्याकडे इथले नाशेले आहेत, ते डबे सुद्धा मातीत दाबून देतात. माणसाकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान माणूस सगळ्यांना देत नाही. संतांकडे ज्ञान आहे. प्रकट गुह्य बोल विश्व ब्रह्माची केले, प्रकट गुह्य बोले, प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रकट गुह्य बोले. राम जनार्दनी चरणी टकारी केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले, राम जनार्दनी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, देवी साधू संत मनोरथीला माझा, आरती ज्ञान राजा. प्रकट गुह्य बोले. जयाने घातली गवांधी म्हणजे काय हो? पंगत. ज्ञानोबरायांनी मुक्तीची पंगतच घातली. खटनट यावे शुद्ध भाऊनी जावे, नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार. या चांगल्या वाईट्या परक्या काळ्या गरीब गरीब श्रीमंत रंजलेले गांजल दुःखी कष्टी नाक सरळ म्हशीनं पाय दिलेले सगळे या सकळांचे येते. जयाने घातली मुक्तीची गवांधी. ज्ञानोबरायांनी मुक्तीची पंगत, ज्ञान होतं ते जगाला देऊन टाकलं. प्रकट गुह्य बोले. उदार भक्त त्रैलोकी मात सयाची, गेला भगवद्गीते अर्थ, आयुष्य समर्थ ही लोकी.
उदार भक्त ज्ञानोबरायांबद्दल बोलल्या जातं की ज्ञानोबरायांनी उदारतेनं भगवद्गीतेचा अर्थ समाजापर्यंत, प्राकृतातून तुमच्या माझ्यापर्यंत, संस्कृत रूपी तिजोरीमध्ये पडलेलं धन तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. संत उदार उदार भरले. आपण उदार आहे का? एकानं आमच्या गावात मंदिराला पंखा दान केला. पंखा उन्हाळ्यात भजन चालू होतं आमचं, पंखा फिरत होता, घामाघूम झालो होतो पंखा चालू असताना. आमचं टेम्परेचर जास्त आहे तिकडचं जळगावचं. ज्याने पंखा दिला तो आला आणि त्याने बटन बंद केलं, पंखा बंद केला. मी त्याला म्हटलं का पंखा बंद का केला? म्हणे मी दिलाय. मग तू दिलाय तर तो वारा देण्यासाठी दिलाय ना? नाही म्हणे महाराज, बंद एवढ्यासाठी दिला, फिरताना त्याच्यावरचं नाव दिसत नाही ना. ही आपली उदारता. विठाला विठाल 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 विठाल. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. संत एकांती वैसले सकळ सिद्धांत शोधले. त्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद या सगळ्या धर्मग्रंथांचा मागोवा घेतला, धुंडाळा केला आणि त्याच्यातून 5 ग्रंथ बाजूला काढले. ते 5 ग्रंथ मानवी प्रकृतीचे पंचप्राण आहे. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा, हे ते 5 ग्रंथ आहे. या 5 ग्रंथांनी आम्हाला 5 तत्व दिले. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. या 5 गोष्टी आम्हाला या 5 ग्रंथांनी दिलेल्या आहेत. या 5 ग्रंथांनी आम्हाला 5 साधूंची ओळख झाली. ज्ञानोबराय, नामदेवराय, तुकोबराय, नाथ महाराज आणि श्री संत बहिणाबाई. या 5 संतांच्या जीवनात 5 तत्व आहेत. ऐका. पहिला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयानारा. नुसतं गीता 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 म्हटलं तरी उद्धार होईल. म्हणून जुन्या काळामध्ये मुलींची नावं सीता, गीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी, द्रौपदाबाई अशी नावं होते. गंगाबाई, यमुनाबाई, साखरबाई. आता नावाच्या सगळं विरुद्ध आहे. नाव गंगाबाई घोडभर पाणी देत नाही. नाव शांताबाई, शांततेचा पत्ता नाही. नाव सीताबाई, नवऱ्याच्या अगोदर जेवणाचे गाई. नावासारखं पाहिजे ना काहीतरी. जुन्या काळातले नावही तसे होते. नुसतं मुलीचं नाव गीता एवढ्यासाठी की तोंडात गीता यावी. गीता 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 वाचे जे म्हणती. नुसतं गीता गीता म्हटलं म्हणून मुलीचं नाव गीता. मरताना गंगेचं नाव तोंडात म्हणून मुलीचं नाव गंगा. आता डॉली. मी म्हटलं तू भारतात बी आली. अरे काही नाव तर चांगले ठेवा. 3 मुलींच्या पाठीवर पोरगा झाला. मी भेटायला गेलो. मोठी पोरगी आली. म्हटलं बेटा नाव म्हणे सोनाली. 2 नंबर म्हणे रूपाली. 3 नंबर म्हणे दीपाली. म्हटलं आता पोरगा झाला. तो म्हणे मवाली. नाव चांगले ठेवा. गीता जन्म कसा घेतला हे महत्वाचं नाही, कुठे घेतला हे महत्वाचं नाही. जन्म घेतल्यानंतर कसं वागावं, जन्म कसा घ्यावा हे गीता शिकवते. कसं मरावं हे भागवत सांगते. भा प्रकाशित चिदानंदो गतिर्यस्य मृत्युलोके वरिष्ठानाम सर्वशास्त्राणाम तरणेर भूत भविष्यती. हे श्रीमद भागवताची व्याख्या आहे. भा प्रकाशित चिदानंदो भरकटणारं मन आहे माणसाचं. माणसाचं मन भरकटणार आहे. महाराज दिसले की पाया पडतं, सप्ताला की गण लावतं, इलेक्शन आलं की क्वार्टर मागतं. माणसाचं मन भरकटणार आहे. भरकटणार. विठाल 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 भरकटणार मन आहे. रावणाचं मन भरकटणार होतं. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कोडे वासना सांडी वेगी, पडे लागला काळ हा पाठीला. रावण श्रीमंत होता, साम्राज्यवान होता. रावण हुशार होता. रावण बलाढ्य होता. रावण ज्ञानी होता. रावण भक्त होता. कोणाचा? महादेवाचा. सध्या एकाच देवाचं डिमांड आहे. सध्या एकच देव मार्केटला आहे. सब समस्याओं का हल. मानकेश्वरला भी गर्दी आहे यंदा. सगळे महादेवाचे मंदिर फुले. लोकांनी असं पाणी टाकलं की महादेवाला थंडी भरली. सध्या व्यंगात्मक नाही बोलत आहे. आजपर्यंत श्रावण महिन्या व्यतिरिक्त लोक पाणी टाकायला जात नव्हते.
आज प्रत्येक जण कामाला लावला प्रदीप मिश्रांनी, प्रत्येक जण. काही का होईना तुम्ही महादेवाच्या मंदिरात तर जाताय आणि ते भोळं दैवत आहे. पार्वतीचा पती योगीराज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. भोळं दैवत आहे ते, भोळं. नगरेश्वर आपलं भोळं आहे, मानकेश्वर भोळं आहे. आपण भोळे आहे का? तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कडी गाळा. तुमच्यापैकी असा कोण भोळा आहे बरं? येताना 50ची नोट दिसली तिला ओलांडून ठेवून बसला. मी बी आलो नसतो. आपण भोळे नाहीच. नाही 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 नाही, आपण भोळे रे बाप रे बाप. नाही नाही नाही. एकानं पैसे घेतले उधार व्याजानं. लग्न होतं, घरी कार्य होतं, रडला पडला. म्हणले हो पैसे द्या. दया आली त्याने त्याला पैसे दिले व्याजानं. म्हणले 1% दे तू. 6 महिन्याची बोली होती, 2 वर्ष झाले पैसे दिले नाही. 2 वर्षांनी भेटला. म्हणले का रे 6 महिन्याची बोली केली, 2 वर्ष झाली, तू पैसे देत नाही, व्याजही नाही, मुद्दल नाही, तुला काही लाज वाटते? तुझ्यावर मी दया केली, रहम केली आणि तू मला त्याच्या असं उपकाराची परत फेड करतो, नालाय का? तो म्हटला देतो पैसे. म्हणले मग दे. मग देतो. म्हणले मग दे ना. तो म्हटला फक्त दाढी करून येऊ दे, पैसे देतो. तितक्यात लोक जमा झाले. गर्दी जमा व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही एखाद्या नदीच्या पुलावर उभे राहा का ठड्याजवळ गाडी मोटरसायकल लावा. तुम्हाला गंमत पाहिजे तर उद्याच करा. गाडी लावा फक्त असं डुकावून पहा. मागून 2-4 जण आले की विचारते का काय झालं? कोणीतरी पडलं म्हणतात बुवा, इतकंच म्हणा. अर्ध्याच घंट्यात ट्रॅफिक जाम. लोक चौकशी करत नाही. गर्दी असते पण नेमकी गर्दी कशाची ती कळायला पाहिजे. आमच्या शेजारी 2 नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा म्हटला मला माझ्या पोराच्या लग्नात जिलेबी द्यायची पंगत. ती म्हणली अजिबात नाही, मला बुंदीची पंगत दे. तो म्हणला जिलेबी, ती म्हणली बुंदी, ती म्हणली बुंदी, तो म्हणली जिलेबी. दोघांची झटापट झाली. बाईनं नवऱ्याची कॉलर पकडले. 2-4 लोक सज्जन गेले गाव. त्यांनी ते दरवाजा उघडला, त्यांच्याजवळ गेले. म्हटलं का काय भांडताय? तो म्हणला मला माझ्या पोराच्या लग्नात जिलेबीची पंगत द्यायची. ती म्हणली अजिबात नाही भाऊजी, मला बुंदीची पंगत द्यायची. लोक म्हणले तुम्ही जिलेबीची द्या, तुम्ही बुंदीची द्या, फुकाचा खायला आम्हाला काय हरकत आहे. पण म्हणले अडचण अशी आहे, नेमकं ज्याच्या लग्नात पंगत द्यायची त्या पोराला एकदा विचारा की तुला जिलेबीची पंगत द्यायची का बुंदीची. ते म्हणले अजून पोरगा झालाच नाही. हा बावळटपणा आहे. ज्याला काहीच बेस नाहीये त्याच्यावरती भांडण सुरू आहे, त्याला अर्थच नाही. लोक जमा झाले. म्हणलं का काय झालं? अहो म्हणले यानं 6 महिन्याची बोली केली, 2 वर्ष झाले पैसे देत नाही, व्याजही नाही, मुद्दल नाही. ते म्हणले का तुम्ही चांगले माणसं देऊन टाका पैसे. म्हणले मी कुठे म्हणतो देत नाही. म्हणले मग द्या ना. म्हणले मी फक्त सांगितलं की दाढी करून इथून पैसे देतो. तो म्हणला नाही हो, याच्यावर भरोसा नाही, माणूसला बाडे. तो म्हणला मी स्टॅम्पवर लिहून देतो. कागद आणला, त्याने लिहून दिलं. दाढी करून आल्यानंतर तुझे व्याजासहित पैसे परत करेल, तुझा विश्वास हो XYZ घे. त्याने तो स्टॅम्प घेतला. बरोबर आहे म्हणले. म्हणले जा दाढी करून ये. तो म्हणला तू कोण सांगणार मला? मी 20 वर्षानं दाढी करीन. मी 20 वर्षानं दाढी करीन, दाढी माझी. आपण भोळे आहेत का? नाही नाही नाही, आपण भोळे नाहीच. इतके हुशार आहेत लोक. विठाला विठाला.